उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार बांधव आणि भगिनींना मानाचा जय महाराष्ट्र। मी डॉक्टर ज्योती वाघमारे, शिवसेना प्रवक्ता आणि राज्यसभा खासदार। आज महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असणाऱ्या पुणे येथे सर्व पत्रकार बांधवांशी संवाद साधत असताना मला मनापासून आनंद होतोय। पत्रकार परिषदेला सुरुवात करण्याच्या आधीच एक दोन दिवसापूर्वी आमच्या पक्षाचे खासदार सन्माननीय संजय दिना पाटील यांच्याकडून जो प्रकार पत्रकारांच्या संदर्भातला घडला, त्या संदर्भात मी पक्षाच्या वतीनं त्यांच्या वतीनं आपणा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते सुरुवातीलाच। कारण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि विशेष करून माझ्या बाबतीत जर बोलायचं झालं तर माझ्या आयुष्याची सुरुवात, करिअरची सुरुवात ही पत्रकारितेतूनच झालेली आहे। सोलापूरच्या लोकल न्यूज चॅनलमध्ये पत्रकारिता करतच मी आत्तापर्यंतचा पल्ला गाठलेला आहे। सोलापूरला जेव्हा 2002ला दंगल उसळलेली होती त्यावेळेला त्या हिंसाचाराच्या वणव्यामध्ये सुद्धा ऑन द स्पॉट रिपोर्टिंग करण्याचं काम मी केलं आहे। माझा भाऊ एक पत्रकार आहे, माझे पती पत्रकार आहेत, त्याच्यामुळे पत्रकारांच्या वेदना मी समजू शकते। तर पुनश्च एकदा मी स्वतः त्यांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करते। आज आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याचं कारण हे कुठल्याही वैयक्तिक आरोप प्रत्यारोपाचं, राजकीय सुडाचं नाही आहे, तर आज महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींच्या, आया बहिणींच्या सन्मानासाठी मी तुमच्याशी संवाद साधत आहे। अलीकडच्या काळामध्ये राजकारणामधल्या भाषेची पातळी ही इतकी घसरत चाललेली आहे की मग अक्षरशः दररोज पत्रकार परिषदांमध्ये माईकच्या समोर आई बहिणीवरती शिव्या देणारे, स्त्रियांच्या प्रजननाच्या अवयवांचा अत्यंत बीभत्स भाषेमध्ये उल्लेख करणारे आणि पुन्हा अत्यंत माजोरडेपणानं हे कट करू नका, आहे तसं दाखवा असं म्हणणारे लोक महाराष्ट्रातल्या माता भगिनींची कधी माफी मागणार आहेत का? किंवा त्यांच्या पक्ष नेतृत्वाला त्यांना समज देण्याचा शहाणपणा कधी सुचणार आहे का? हा सवाल विचारायला आज मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून इथे उभी आहे। खरं तर संजय राऊत यांच्यासारखी व्यक्ती ही आता पक्षाचा प्रवक्ता किंवा खासदार राहिलेली नसून मला वाटतं ते त्यांच्या पक्षाचे विनाशक बनलेले आहेत। कारण राऊतांच्या जिभेला कुलूप नाही हे आपण अनेक वेळेला बघितलेलं आहे आणि कुणीच संजय राऊतांच्या जिभेला कुलूप लावत नाहीत, त्यामुळे आता उबाठा गटालाच कुलूप लावायची वेळ आलेली आहे। खरं तर भ वर्ण शिव्या द्यायच्या, च वर्ण शिव्या द्यायच्या, महिलांना फोनवरनं शिवीगाळ करायची आणि त्याच्यानंतर पुन्हा हे कट करू नका म्हणून सांगायचं आणि महाराष्ट्रात अशीच भाषा बोलली जाते असं निलाजरं समर्थन करायचं, हे किती दिवस चालणार आहे? संजय राऊत, महाराष्ट्रात अशी भाषा अजिबात बोलली जात नाही। महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर असतील, तुकोबाराय असतील किंवा अनेक महान साहित्यिक असतील, त्यांच्या भाषेची परंपरा इथे आहे। परंतु तुमची जीभ म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली वाळवी आहे आणि वाळवी ज्या पद्धतीनं एखादं लाकूड आतून पोखरून काढते त्याच पद्धतीनं तुम्ही उबाठा गटाला पोखरून काढत आहात आणि तुमच्या शिवीगाळीला, तुमच्या अश्लील आणि अश्लाघ्य भाषेला वैतागूनच हे सगळे लोकप्रतिनिधी तुम्हाला सोडून निघून जात आहेत आणि तरीसुद्धा तुम्ही थांबत नाही। कदाचित तुम्ही सुपारीच घेतलेली आहे की शेवटचं दार बंद करून कुलूप मीच लावणार आणि सगळ्या लोकांना रिकामं करूनच सोडणार, अशा पद्धतीच्या वैचारिक दिवाळखोरीचं प्रदर्शन तुम्ही रोज करत आहात। ज्या वेळेला 40-40 आमदार एखादा पक्ष सोडतात, जेव्हा लाखो लोकांच्या मधून निवडून आलेले 6-6 खासदार एखाद्या पक्ष नेतृत्वापासून लांब जातात, त्यावेळेला तो नेतृत्वावरचा अविश्वास असतो आणि खरं तर अशा वेळेला तुम्ही आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं की हे लोक तुमच्यासोबत का टिकू शकले नाहीत, पण ते न करता तुम्ही फक्त सुडाचं राजकारण करताय, तुम्ही फक्त अश्लील भाषा वापरताय आणि खोके बिकेच्या कथा तुम्ही रचताय। पण खरं तर हे लोक खोकेमुळे गेलेले नाही आहेत, तर तुम्ही त्यांना जे धोके दिलेले आहेत ना, की तुमचं नेतृत्व त्यांना भेटायला वेळ देत नाही, तुमचं नेतृत्व त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होत नाही, त्याच्यामुळे हे लोक तुम्हाला सोडून गेलेले आहेत असं मला वाटतं। त्यामुळे संजय राऊत आता तर उद्धव ठाकरेंची किंवा आदित्य ठाकरेंची जेवढी स्तुती करत नाहीत त्यापेक्षा जास्त ते राहुल गांधींची आणि सोनिया गांधींची स्तुती करतात।
आता ते काँग्रेसचे प्रवक्ते राहिलेले नसून काँग्रेसचे ते आता उबाठाचे प्रवक्ते राहिलेले नसून काँग्रेसचे सुपारीबाज झालेले आहेत। खरं तर मला या ठिकाणी वाटतं की संजय राऊत जेवढ्या बगरुरीनं सांगतात पत्रकारांना की डोंट कट, पण आता महाराष्ट्राची जनताच तुम्हाला कायमस्वरूपी राजकारणातून कट करणार आहे। त्यामुळे इतकाही निलाजरेपणा बरा नव्हे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसच्या विरोधामध्ये उभी केली होती शिवसेना, पण राऊत सारखे लोक नेऊन ठेवतायत आता त्यांना काँग्रेसच्या चरणा। अशी परिस्थिती आलेली आहे की लाईव्ह समोर कॅमेऱ्यासमोर शिव्या देऊन राऊत दाखवतायत मोठा तोरा, पण त्यांनी आता पूर्ण उबाठा गटच करून ठेवलाय कोरा। अशी परिस्थिती त्यांच्या गटामध्ये चाललेली आहे। खरं तर प्रत्येक महाभारतामध्ये एक संजय असतो आणि त्या संजयाच्या सोबत एक धृतराष्ट्र असतो। महाभारतातल्या दुर्योधनाच्या पुत्रप्रेमामुळं आंधळा झालेल्या धृतराष्ट्रासोबत एक संजय होता, परंतु तो युद्धाची परिस्थिती त्यांना आहे तशी सांगत होता। आताही महाराष्ट्रामध्ये पुत्रप्रेमामुळे आंधळे झालेले धृतराष्ट्र उबाठा गटात आहेत, पण त्यांच्यासोबतचे संजय मात्र त्यांना आहे ती परिस्थिती सांगत नाहीत। ते संजय न राहता उबाठा गटाचे शकुनी मामा झालेले आहेत आणि जसा शकुनी मामा कौरवांच्या वंश बुडवायला कारणीभूत झालेला होता, त्याचप्रमाणे संजय राऊत उबाठा गट बुडवायला कारणीभूत ठरत आहेत। संजय राऊत म्हणतायत ऑपरेशन तुडवा, पण खरं तर त्यांनी ऑपरेशन तुडवा नाही तर ऑपरेशन उबाठा बुडवा आणि काँग्रेस वाढवा ही मोहीम हाती घेतलेली आहे। तुमचं उबाठा बुडवा, काँग्रेस वाढवा, पण एकनाथ शिंदे साहेबांचं मात्र ऑपरेशन महाराष्ट्र धर्म वाढवा हेच चालू आहे आणि त्यामुळेच आम्ही प्रगतीच्या संदर्भात बोलतोय। मला सांगा की संजय राऊत काही दिवसांपूर्वी बोलले की शिंदे साहेब प्रेग्नंट राहिले, ते बाळंत झाले, त्यांनी 6 खासदारांना जन्म दिला। राऊत आपण सगळ्यांनीच एका आईच्या कुशीमधून जन्म घेतला। अहो गरोदरपण, बाळंतपण ही मातृत्वाची महानमंगल संकल्पना आहे। ज्या वेळेला एखादी स्त्री गरोदर होते, बाळंत होते, त्यावेळेला ती एका जीवाला जन्म देते आणि तिचा स्वतःचा सुद्धा बाईपासून आई बनण्याचा जन्म होत असतो। आणि इतक्या पवित्र संकल्पनांना अशा पद्धतीनं राजकीय हेटाळणी करण्यासाठी टवाळखोर पद्धतीनं एखाद्या रस्त्यावरचा मवाली बोलावा, एखाद्या रस्त्यावरचा उच्चशृंखल रोड रोमिओ बोलावा, अशा पद्धतीनं तुम्ही कसं बोलू शकता? मला तर वाटतं की एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामामुळं त्यांनी इतका धसका घेतलाय की आता राऊतांनाच माती खाण्याचे राजकीय डोहाळे लागलेले आहेत का काय, असा मला प्रश्न या ठिकाणी पडतोय। की राऊत तुम्ही म्हणताय की कुणीतरी प्रेग्नंट झालाय, पण निसर्गाच्या नियमाप्रमाणे राऊत अ मॅन कांट बी प्रेग्नंट बट यू आर व्हेरी आरोगंट, युअर लीडर्स आर इग्नोरंट, आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला घरी बसवलंय परमनंट आणि तरी सुद्धा तुम्हाला शहाणपण सुचत नाहीये, अशी परिस्थिती आहे। आजपासून काहीतरी सन्माननीय उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती विशेष करून जे खासदार आमच्याकडे आले त्यांच्या मतदारसंघामध्ये फिरतायत असं कळतंय। त्यांनी काहीतरी काल कुठला तरी टीझर हा जारी केला म्हणे। महाराष्ट्राच्या जनतेनंच ज्यांना लूजर ठरवलंय ते लोक काय टीझर जारी करणार आहेत? अहो सगळेच लोक निघून गेल्यानंतर दौरा करणं म्हणजे वरातीच्या मागून घोडे धाडण्याचा प्रकार आहे। मातोश्री ते मंत्रालय हे केवळ काही किलोमीटरचं अंतर। तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत तुम्ही 2 ते 3 वेळेलाच कापू शकला। जो माणूस मातोश्री ते मंत्रालय हे काही किलोमीटरचं अंतर कोविडच्या काळात महाराष्ट्र संकट असताना सुद्धा पार करू शकला नाही, आज तो माणूस महाराष्ट्रामध्ये फिरतोय खासदार सोडून गेल्यानंतर। मला वाटतं हे राजकीय ढोंग आहे। ज्या लोकांना तुम्ही तेव्हा नाही वेळ देऊ शकलात, त्यांची सुखदुःख नाही ऐकून घेतलीत, आत्ता तिथे जाऊन फक्त शिव्याशाप देणं, त्यांच्यावरती आरोप करणं याशिवाय तुम्ही दुसरं काय करू शकणार आहे? आणि आम्हाला तर प्रश्न पडतोय की आताचा हा दौरा हा फक्त खासदारांना शिव्या देण्यासाठीच नाहीये, तर स्वतःच्या मुलाचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी आहे का काय, असा प्रश्न मला या ठिकाणी पडतोय। मातोश्री ते मंत्रालय हे अंतर न गाठणारे
आज आपल्या बबड्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुनर्वसन करण्यासाठी आज ते फिरतायत. पण आता तुमची अवस्था शोलेमधल्या जेलरसारखी आहे की आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी के मेरे पीछे आओ. आता कुणीच तुमच्या मागं राहिलेलं नाही आहे. आणि त्यामुळेच आम्हाला या ठिकाणी हेच सांगायचं आहे की एक महिला खासदार म्हणून, महिला लोकप्रतिनिधी म्हणून आणि शिवसेनेचे एक सर्वसामान्य कार्यकर्ती म्हणून मी 2च दिवसांपूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाकडे संजय राऊत यांनी ज्या पद्धतीची अश्लील आणि अश्लाघ्य भाषा वेळोवेळी पत्रकार परिषदांच्या मध्ये वापरून महिलांचा अपमान केलेला आहे त्याविरुद्ध तक्रार केलेली आहे. इथून पुढे तरी त्यांनी अशा पद्धतीची भाषा वापरू नये. महाराष्ट्रातल्या माता भगिनींची त्यांनी माफी मागणार आहेत का? आणि जर संजय राऊत महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी न मागता आपली पत्रकार परिषद नवे रोज सकाळी होणारी शिवी परिषद अशाच पद्धतीनं चालू ठेवणार असतील तर सन्माननीय रश्मी वहिनी ठाकरे, माननीय उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यांना महाराष्ट्रातल्या महिलांच्या सन्मानाचं काहीच पडलेलं नाही आहे का? राऊत ज्या पद्धतीच्या शिव्या देत आहेत त्या शिव्यांना उद्धव ठाकरेंचं आणि आदित्य ठाकरेंचं समर्थन आहे का? हा प्रश्न मला आज आपल्या माध्यमातून त्यांना विचारायचा आहे. उद्धव ठाकरेंचा स्टेटमेंट आलेला आहे की आमची सीएम सोबत उच्चस्तरीय चर्चा झालेली. मी काल जे विमान प्रवास झाला नाही एकत्र आणि त्याचा वृत्तांत लवकरच कळेल म्हणे. मला खरं तर प्रश्न पडला की काल ते एका विमानात बसले होते. मी आपल्याच बातम्यांच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी बघितलं होतं की उद्धव ठाकरेजी म्हणत होते की एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन. मग एकतर तू राहशील किंवा मी राहीन म्हणणारे एकाच विमानात कसे बसू शकतात? त्यांनी तर विमानातनं उतरायला पाहिजे होतं ना. मग एकदा तुम्ही कुणाला अफजल खानाच्या फौजा म्हणताय, तुम्ही एकतर तू राहीन नाही तर मी राहीन म्हणताय, तुम्ही कलंक म्हणताय आणि आता मात्र उच्चस्तरीय बैठक आणि हे म्हणताय. तर याचं उत्तर त्यांनी द्यावं की काय आहे बाबा, ऐसी मजबुरी क्या है की तुम्हाला या बैठका कराव्या लागतात? हे बघा, उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, या लोकांचं मानसिक संतुलन हरवलंय. अहो, जे लोक जनतेमध्ये मिसळत असतात, ज्यांच्या राजकारणाची मुळं ही लोकांच्या सेवेमध्ये असतात, त्या लोकांना कुठलाच धोका नसतो. स्वतःचं संधी साधू राजकारण करण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी तुम्ही कधी कोणाला शिव्या देणार आणि कधी कोणाचे गोडवे गाणार तर लक्षात ठेवा, ये पब्लिक है भाई, ये सब जानती है. आम्हाला तसं अजिबात वाटत नाही. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे माननीय मुख्यमंत्री हे विमानातून प्रवास करतायत चार्टर विमानाच्या ऐवजी. आणि तिथे जर त्यांची भेट झालेली असेल किंवा एकाच विमानातून कुणी प्रवास करणं, एकमेकांशी बोलणं किंवा संवाद साधणं, मला वाटतं हे महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीच अशी आहे ना की कुणी कोणाशी बोललं म्हणून काही तिथे लगेच काही गोष्टी चाललेल्या असतात असं नाही. परंतु आता उद्धव ठाकरेंच्याकडे दुसरंच काही राहिलेलं नाही आहे, त्यामुळे ते अशा पद्धतीच्या कंड्या पिकवतायत असं मला वाटतं. दादा, अजिबात नाही. सगळ्यात आधी तर मला हे सांगायचं आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार आणि मंत्रिमंडळामध्ये कुणाला घ्यायचा हा निर्णय हा सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आहे. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की केवळ कोण व्यक्ती कुणाचा नातेवाईक आहे हे न बघता त्यांचं कर्तृत्व बघूनच माननीय पंतप्रधान त्यांना संधी देतील. आणि त्याचबरोबर आपण उद्धव ठाकरे आणि एकनाथजी शिंदे साहेब, आदित्य ठाकरे आणि श्रीकांतजी शिंदे साहेब यांची कधी आपण कंपॅरिझनच करू शकत नाही. कारण आदित्य ठाकरे फिरतात पण ते युरोपमध्ये फिरतात, इंग्लंडमध्ये फिरतात. महाराष्ट्रातलं उन्हाळ्यातलं टेम्परेचर सुद्धा त्यांना सहन होत नाही, पण याच उन्हाळ्यात 47-48 अंश सेल्सिअस तापमानात सुद्धा आमचे नेते माननीय श्रीकांत शिंदे साहेब विदर्भात, मराठवाड्यात फिरतात. आदित्य ठाकरे प्रिंगल्स खातात, आमचे नेते माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब कार्यकर्त्यांबरोबर वडापाव खातात. आदित्य ठाकरेंना कोल्ड कॉफी चालते,
कोल्ड कॉफी पिऊन पिऊन कदाचित रक्त थंड झालं असेल का काय मला माहिती नाही, परंतु आमचे युवा नेते खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब मात्र रस्त्यावरती कार्यकर्त्यांच्या सोबत कटिंगचा चहा पितात. 18-18, 20-20 तास ते पक्ष संघटना बांधण्यासाठी महाराष्ट्रामध्ये दौऱ्यांचं वादळ काढतायत. कशी होणार तुलना? एक घरी बसणारा घर कोंबडा आणि दुसरा आकाशामध्ये झेप घेणारा गरुड. नाही, इतके सिनियर नेते असताना श्रीकांत शिंदेंना मंत्रिपदावर जे नाव चर्चेत येते दुसऱ्या नेत्यांची नावं येत नाहीत, त्यामुळे विचार. हे बघा, तुम्ही बघितलेलं असेल की ज्या वेळेला पहिल्यांदा मंत्रीपद देण्याची वेळ आली होती तेव्हा आमच्या सगळ्याच खासदारांनी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे तर हट्ट धरला होता की तुम्ही केंद्रीय मंत्रीपद माननीय श्रीकांतजी शिंदे साहेबांनाच द्या. परंतु आपण बघितलं की एकनाथजी शिंदे साहेब हे नात्या गोत्यांना महत्त्व देत नाहीत, कार्यकर्त्यांना महत्त्व देतात. त्यांनी सांगितलं की एका सर्वसामान्य शिवसैनिकालाच आपण हे पद देणार आणि स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की मला मंत्रिपद नको आणि म्हणून एका सिनियर खासदारांना सन्माननीय प्रतापरावजी जाधव साहेबांना केंद्रीय मंत्रीपद हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं. आपण बघताय माझ्या उदाहरणामधून की माझ्यासारखी एक सर्वसामान्य परिस्थितीतली कुठलाही राजकीय वारसा नसणारे, जिचा बाप मोठा नाही, जिचं घराणं मोठं नाही, एका सर्वसामान्य पत्र्याच्या घरातून संघर्ष करणारी महिला राज्यसभेची खासदार बनू शकते. हे एकनाथजी शिंदे साहेबांच्यामुळं आणि श्रीकांत शिंदे साहेबांमुळंच होऊ शकतं. आमचा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे, शिवसैनिकांचा आहे. राहिला विषय चर्चांचा तर अनेक चर्चा होत असतात, परंतु मंत्रिमंडळात कोण येणार याचा संपूर्ण निर्णय माननीय पंतप्रधान मोदीजी घेतील. दादा, मी जमिनीवरती काम करणारी सर्वसामान्य शिवसैनिक आहे. मी आपल्याला एवढंच सांगू शकते की जे ऑपरेशन टायगर काही दिवसांपूर्वी अत्यंत सक्सेसफुल झालं त्याचं वर्णन मी तर एवढंच एका वाक्यात करेन. मराठीतलं एक गाणं आठवतं मला की भल्या भल्यांच्या केल्यात बत्त्या गुल, आमचा नेता लय पॉवरफुल. आमचा नेता इतका पॉवरफुल आहे की आता काही लोक रागानं फक्त शिवीगाळ करतायत. त्यांच्यासाठी खास हीच ओळ की बघतोस काय रागानं, अरे तुला चितपट केलाय वाघानं. त्यामुळे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जर ठरवलं तर त्यांना काहीच अशक्य नाही आहे. परंतु खासदार सोडून जातात, नगरसेवक सोडून जातात, शाखा प्रमुख सोडून जातात, पण तरीसुद्धा हे लोक आत्मपरीक्षण करायला तयार नाही आहेत. त्यांचं आपण काय करणार? हे बघा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे केवळ आमदार खासदारांच्या संपर्कात नाही राहत, तर ते सर्वसामान्य शिवसैनिकांच्या, महाराष्ट्राच्या जनतेच्या सुद्धा संपर्कात राहतात. आणि त्यामुळेच माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत केवळ आमदार खासदारच नाही तर महाराष्ट्रातली तमाम जनता उभी राहताना आपण बघतोय. खरं तर तुम्ही कुणाला उपटसुंभ म्हणताय? अरे इतके लोक तुम्हाला सोडून गेले तरी सुद्धा तुमच्यामध्ये इतका उर्मटपणा आहे. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही अशी तुमची अवस्था आहे. दादा, बाबासाहेबांचा विचार, समतेचा, महात्मा फुल्यांचा विचार, शिक्षणाचा आणि फुले शाहू आंबेडकरांनीच आम्हाला शिकवलं की व्यक्तीपेक्षा विचार मोठा असतो. आणि त्याच्यामुळेच आपण बघा की जेव्हा एखादा माणूस हा जनतेमधून निवडून येतो त्यावेळेला त्यांचं पहिलं कर्तव्य असतं जनतेच्या अडीअडचणी सोडवणं. आणि एका नेत्याचं कर्तव्य असतं की आपल्या लोकप्रतिनिधींच्या संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणं. परंतु जे नेतृत्व जमिनीपासून तुटलेलं आहे, जे नेतृत्व कायम आपल्या आयवरी कॅसलमध्ये राहून, हस्तिदंती मनोऱ्यात राहून काहीतरी फक्त आदेशाच्या विदेशाच्या गप्पा करतात, असं नेतृत्व आणि असे पक्ष तुटलेच पाहिजेत. आणि सर्वसामान्यांना पुढं नेणारं, बहुजनांना नेतृत्व पुढं नेणारे एकनाथ शिंदे साहेबांच्या सारखे नेते हे वाढलेच पाहिजेत.
मुळात प्रचारच हा पक्षाकडे बघून केला जातो, चिन्हाचा प्रचार केला जातो. एका चिन्हावरती, एका पक्षावरती, एका पक्षप्रमुखावरती विश्वास ठेवून लोकांनी मतदान केलं आणि त्यानंतर अशा पद्धतीने सामील होतं. हे पटतंय? मला वाटतं की लोक विकासासाठी निवडून देतात, आपले प्रश्न सोडवण्यासाठी निवडून येतात. मग ज्या वेळेला महाराष्ट्राची जनता कोविडमध्ये होरपळत होती तेव्हा महाराष्ट्राचा तत्कालीन मुख्यमंत्री फेसबुक लाईव्ह खेळत असतो, तो जनमताचा लोकमताचा अपमान नव्हता का? ज्या वेळेला लोक हे कोविडमध्ये होरपळत होते तेव्हा खिचडीमध्ये पैसे खाणं, जम्बो कोविड सेंटरमध्ये पैसे खाणं, रेमडेसिवीरमध्ये पैसे खाणं हा लोकमताचा अपमान नव्हता का? लाखो मतदान करून ज्या खासदारांना निवडून देतात पण त्याच्यानंतर त्या खासदारांना भेटायला वेळसुद्धा न देणं, त्या मतदारसंघातल्या जनतेचे प्रश्नच न सोडवणं, आपल्या खासदारांना निधी मिळाला पाहिजे, त्यांच्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं झाली पाहिजेत यासाठी अजिबात अवेलेबल नसणं आणि आपल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावरती सोडून फक्त मुंबई महापालिकेचा प्रचार करणं ही जनमताची फसवणूक नव्हती का? मग 2019मध्ये महायुतीचं मंगळसूत्र गळ्यात बांधून निवडून यायचं आणि नंतर मात्र महाविकास आघाडीसोबत मात्र पळून जायचं, तो जनमताचा अपमान नव्हता का? आणि मला हे सांगायचं आहे की रोज सकाळी माईक समोर तत्वज्ञान शिकवणारे संजय राऊत, तुम्ही कुणाच्या मतांवर निवडून आलात? अहो, आमच्या 40 आमदारांनी तुम्हाला मतदान केलं, त्यामुळे तुम्ही राज्यसभेचे खासदार आहात. आणि जर मग असं असेल तर ज्यांना तुम्ही रोज शिव्या देताय ना, तर त्यांच्या मतावर मिळालेली खासदारकी उपभोगू नका, राजीनामा द्या आणि जाऊ देत राऊतांना निवडणुकीला सामोरे. मुद्दा असा आहे, तुम्ही म्हणाले की आमचं नेता लय पॉवरफुल, पण परवाची बातमी आली की ओमराजेंना पक्षात आणण्यासाठी शेवटी सीएम सरांना मध्यस्थी करावी, फोन करावा लागला. मग सगळं क्रेडिट तुमचंच आहे, शिंदे साहेबांचंच आहे की सीएम साहेबांचं आहे? कारण त्याच्यावरून ऑपरेशन टायगरच्या क्रेडिटवरही महायुतीमध्ये रस्सीखेच दिसते आम्हाला. महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारची रस्सीखेच अजिबात नाही. कुणाला आणण्यासाठी कुणाला फोन करावा लागला, दादा या गोष्टी माहिती असणं इतकी मोठी नेता मी नक्कीच नाही आहे. मी आपल्याला सांगितलं की मी सर्वसामान्य शिवसैनिक आहे. कुठल्याही पद्धतीचं क्रेडिट गेम किंवा कोल्ड वॉर आमच्यात नाही आहे. मला सांगा, रावणाच्या विरोधातलं युद्ध रामानं जिंकलं असं आपण म्हणतो, पण त्यावेळेला लक्ष्मणसुद्धा धनुष्य घेऊन शेजारी उभे होतेच ना. राम लक्ष्मणामध्ये कधीच क्रेडिटचा खेळ नसतो. हे रामायण महायुतीमध्ये चाललेलं आहे, परंतु महाभारत मात्र महाविकास आघाडीत चालू आहे. राम कोण आणि लक्ष्मण कोण हे ठरवण्याचा अधिकार ना आम्हाला ना दुसऱ्या कोणाला. महाराष्ट्राच्या जनतेला हे पूर्णपणानं माहिती आहे की राम कोण आणि लक्ष्मण कोण, आणि आमच्यासाठी राम कोण, लक्ष्मण कोण, भरत कोण आणि शत्रुघ्न कोण हे सगळं ठरवण्यापेक्षा आम्ही ओळखलंय आमच्यातली कैकई कोण होती, त्या कैकईला आम्ही बाजूला केलं. आमच्यातली मंथरा कोण होती, आम्ही त्यांना बाजूला केलंय. रावण कोण आहे आणि कुठल्या रावणाच्या विरोधात लढायचं आहे हे पूर्ण आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे हा कोण आणि तो कोण हे बघण्यापेक्षा विकासाचं रामायण महाराष्ट्रामध्ये लिहिण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल. हे ठरवण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेचा, आणि महाराष्ट्राच्या जनतेनं ते ठरवलंय आणि जनतेनं दाखवून दिलंय मतदानातून की महायुतीच विकासाचं रामायण लिहिणार आहे. शिंदे साहेब राज्यात सीएम होणार, म्हणूनच काल जे विमान प्रवास आहे ना त्याला ते संदर्भ आहेत. अमित शहा उपपंतप्रधान होणार, शिंदे साहेब राज्यात पुन्हा सीएम होणार, फडणवीस साहेब राज्यात केंद्रात जाणार, हे सगळ्या वृत्तपत्र त्या पाठवून कालची एक विमान प्रवासाची बैठक झाली. म्हणून उद्धव ठाकरेंनी स्टेटमेंट केले की आमची पुस्तकं ही याला चेकमेट नाही घ्यायचं. दादा, राजकारणात मी खूप नवीन आहे आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ते. आपल्याकडूनच मला ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या. इतक्या सगळ्या अंतर्गत गोष्टी ह्या मला अजिबात माहिती नाही आहेत. राहिला विषय सीएम पदाचा, तर बघा दादा, आज आपण एखाद्या चॅनलमध्ये जर पत्रकार असाल आणि तुमच्या बहिणीला जर तुम्ही विचारलं तर ती म्हणेल ना की माझा भाऊ त्या चॅनलचा संपादक झालाच पाहिजे. त्या पद्धतीनं मी एक लाडकी बहीण आहे आणि मला वाटतं की आमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं एका बहिणीला वाटण्यामध्ये वावगं काय आहे? ही वेड्या बहिणीची वेडी माया आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि आमच्यासारख्या लाडक्या बहिणींना आमचा नेता सर्वोच्च पदावरती जावा हे वाटण्यात. हे बघा, मला वाटतं की राजकीय भविष्य सांगण्याचा अलीकडचा ठेका हा संजय राऊतांनी काही वर्षापासून घेतलेला आहे. मी कुठल्याही पद्धतीचं भविष्यविद्या वगैरे जाणत नाही, त्यामुळे अशा पद्धतीचं भाकीत मला नाही करता येणार. विषय असा आहे की आता तुम्ही म्हणताय खासदार जनतेच्या प्रश्न
खतं भेटत नाही शेतकऱ्यांना. दुसरा विषय असा आहे की लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही, त्यावरती कोणच बोलत नाही. या सगळ्या प्रश्नांच्या वरती बोलणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये सुद्धा जेव्हा खरीपपूर्व हंगामाची मीटिंग झाली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा खताचा प्रश्न आणि त्यासोबतच विशेष करून बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना लिंकिंग खतं ही थोपवली जातात. हे खत घ्यायचं असेल हे कंपल्सरी घेतलंच पाहिजे किंवा त्यांचा DP बसवला जात नाही, हे होत नाही. या सगळ्या प्रश्नांवर त्या DPDCच्या खरीपपूर्व हंगामाच्या मीटिंगमध्ये मी स्वतः आवाज उठवलेला आहे आणि आमचे सगळे खासदार जनतेमध्ये आहेत आणि ती जनतेची कामं करत आहेत. पण मग प्रश्न सुटत का नाही? प्रश्न सोडवण्यासाठी काही वेळेला पाठपुरावा लागतो, काही वेळेला इच्छाशक्ती लागते, विकास कामांसाठी निधी लागतो. त्या सगळ्या गोष्टींचा समन्वय साधून आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आमच्या नेत्यांशी माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे आमचे नेते हे स्वतः शेतकरी पुत्र आहेत आणि जर आम्ही आमच्या लेवलवरती प्रयत्न करतच आहोत परंतु आमचे नेते सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. सगळ्या प्रश्नांचा पाठपुरावा करून तो तडीस नेण्याची ही आमची नैतिक जबाबदारी आहे. केंद्रातला आहे खतांचा साठा जो आहे ना अपेक्षित होतो एवढ्याचा परिणाम चांगला मानले, पण तो साठा मुबलक प्रमाणावरती उपलब्ध नाहीये. त्यासाठी काय पुरवठा आहे? शेतकऱ्यांकडे पेरण्या नाहीये, पाऊस नाहीये, हा विषय. हे बघा, राजकारणामध्ये काहीही चाललेलं असलं तरी आपला अन्नदाता शेतकरी हा दुष्काळाच्या सावटामध्ये उभा आहे आणि त्यामुळे अल्निनोचं संकट एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला जागतिक महायुद्धाचं संकट आहे आणि त्याच्यामुळे ह्या अनेक गोष्टी होत आहेत. परंतु आमचे सन्माननीय नेते एकनाथजी शिंदे साहेब या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि शेतकऱ्यांना कुठल्याच पद्धतीची अडचण उद्भवू नये यासाठी ते रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना खतासाठी नाही, शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीच्या अशा जर अडचणी होत असतील तर मी स्वतःसुद्धा, आपण ही पत्रकार परिषद संपल्यानंतर सुद्धा मला त्या गोष्टी सांगा, मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांना लगेच फोन करेन, पाठपुरावा करेन आणि शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीची अडचण आम्ही येऊ देणार. कर्जमुक्तीसाठी काही अटी ज्या आहेत त्या जाचक अटी चालू आहेत, नाशिक असेल किंवा इतर जिल्ह्यामध्ये या पैसे शेतकऱ्यांना दिले नाही. बळीराजा हा केवळ महाराष्ट्राचा नाही तर भारताचा कणा आहे. ॲग्रिकल्चर इज द रिअल कल्चर ऑफ इंडिया आणि त्यामुळेच आमचं शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं आहे. कर्जमुक्ती ही शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारी आहे. कर्जमुक्ती ही सहज सोपी असावी यासाठी आम्ही पूर्णपणाने प्रयत्न केलेले आहेत आणि तरी जर काही शेतकरी बांधवांना, माझ्या बळीराजाला काही अटी जर जाचक वाटत असतील तर आम्ही स्वतः आमच्या नेत्यांच्याकडे विनंती करू आणि शेतकऱ्यांना सुगम पद्धतीनं कर्जमुक्ती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.